बऱ्याच लोकांना असं वाटतं की सार्वजनिक गणेशोत्सव चालू होण्याच्या आधी गणपती उत्सव हा साजरा व्हायचा की नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू करण्याच्या आधी पेशवेकालीन गणेशोत्सव व्हायचा. आपण जेव्हा म्हणतो की आत्ता गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला त्याबद्दलचा वाद हा बेसलेस आहे किंवा हा उगाच काढलेला विषय आहे, थोडी पब्लिसिटी मिळण्यासाठी. असं डायरेक्ट जेव्हा साळी माळी रंगारी या सर्व समाजांचा उल्लेख त्यांच्या अग्रलेखात करतात, तेव्हा त्या काळी त्याचा किती मोठा इफेक्ट झाला असेल समाजावर, ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. गणेशोत्सव आत्ता आपण एकदम दिमाख्यात उत्साहामध्ये साजरा करतो, पण गणेशोत्सव जेव्हा चालू झाला, सार्वजनिक गणेशोत्सव, तेव्हा कुठल्या संकटातनं गेला, कुठल्या अडचणी सर्व मंडळींना आल्या, ते सांगणं खूप गरजेचं आहे. तरच आज आपण जो गणेशोत्सव साजरा करतो त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. टिळक जर का आज असते तर आजचा गणेशोत्सव बघून ते खुश पण झाले असते की बाबा आपण चालू केलेली चळवळ आज त्याचं स्वरूप आंतरराष्ट्रीय झालेलं आहे. नमस्कार, मी कुणाल शैलेश टिळक, लोकमान्य टिळकांचा खापरपंटू. आज मी आपल्याबरोबर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का चालू केला याबद्दल आपल्याबरोबर संवाद साधणार आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की सार्वजनिक गणेशोत्सव चालू होण्याच्या आधी गणपती उत्सव हा साजरा व्हायचा की नाही. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू करण्याच्या आधी पेशवेकालीन गणेशोत्सव व्हायचा. पेशव्यांनी स्वतः शनिवारवाड्यामध्ये गणेश मेळा म्हणून एक ऑर्गनाईज करायचे आणि तो खूप मोठा गणेश मेळा त्यावेळी असायचा आणि पुण्यातली सर्व लोकं तेव्हा शनिवारवाड्यावर जायची आणि एक उत्सव साजरा करायची. त्यानंतर त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन काही पुण्यातले जे सरदार होते, पेशव्यांबरोबरचे जे सरदार होते, त्यांनी स्वतःच्या वाड्यामध्ये गणपती उत्सव चालू करायला सुरुवात केली. स्वतःच्या घरचा गणपती स्वतःच्या वाड्यामध्ये बसवला आणि मग असंच आजूबाजूच्या लोकांना, आजूबाजूच्या वाड्यातल्या लोकांना ते बोलवायला लागले. तर हा असा पेशवेकालीन गणेशोत्सव होता आणि नुसतं पुण्यातच नाही, तेव्हा तर ग्वाल्हेरमध्ये, बडोद्यामध्ये गणेशोत्सव असायचा. एकदा नानासाहेब खाजगीवाले 1892 साली ग्वाल्हेरला गेलेले होते कुठल्यातरी कामानिमित्त. सरदार होते कारण काय ते शेवटी. तर त्यांनी तिकडे ग्वाल्हेरमध्ये शिंद्यांकडे गणेशोत्सव त्यांच्या राजवाड्यामध्ये कसा साजरा होतोय आणि किती लोकं जमतायत हे त्यांनी बघितलं आणि तेव्हा त्यांना एक आयडिया क्लिक झाली की हेच आपण पुण्यामध्ये का नाही करू शकत. आणि पुण्यामध्ये आल्यावर मग त्यांची आणि लोकमान्य टिळकांची भेट झाली. ते बोलले लोकमान्य टिळकांना की बाबा असा असा गणेशोत्सव होतो तिकडे, तर आपण त्यामध्ये मग का नाही पुढे काही करायचं. तर त्यांनी विंचुरकर वाड्यामध्ये 1894 साली तो स्वतःच्या वाड्यामध्ये गणपतीचा उत्सव केला. आता सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला ह्याच्या मागचा वाद खूप हल्लीच्या काळामध्ये वाढलेला आहे. तर त्यामागे आपल्याकडे संदर्भ आहेत. टिळकांच्या लिखाणामध्ये आहे, टिळकानंतर नची केळकरांच्या लिखाणामध्ये आहे, ते त्यावेळेच्या महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या लिखाणामध्ये त्यांनी नमूद करून ठेवलेलं आहे. कारण काय, हे सगळे टिळकांच्या बरोबरच काम करणारे लोक, टिळक त्यांच्याबरोबर काम करत होते असं पण होतं. असं नव्हतं की पुण्यात कोणीच गणेशोत्सव साजरा करत नव्हतं. मी जसं म्हटलं, प्रत्येकाच्या वाड्यामध्ये साजरा होत असे. गुरुजी तालीम तर जवळजवळ 3-4 वर्ष आधीपासून स्वतःच्या तालमीमध्ये ते साजरा करत असे गणपती. तर त्यामध्ये असं आहे की सरदार नानासाहेब खाजगीवाले, सरदार घोटवडेकर आणि वैद्य भाऊसाहेब रंगारी अशा तिघांनी 1893 साली हे 3 गणपती उत्सव स्वतःच्या वाड्यामध्ये बसवले आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्यांनी छोटीशी एक मिरवणूक काढली आणि बाप्पाला निरोप दिला. तर त्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे आधीचे गणेशोत्सव व्हायचे हे प्रत्येकाच्या वाड्यामध्ये व्हायचे. लोक फक्त तिथे भेट द्यायची आणि त्याला एक धार्मिक स्वरूप होतं. धार्मिक ते सार्वजनिक गणेशोत्सव हे कसा आपल्याला नेता येईल ह्याचा विचार लोकमान्य टिळकांनी केला आणि 1893 नंतर 1894 साली परत गणेशोत्सव आला. तेव्हा एका वर्षामध्ये लोकमान्य टिळकांनी हाक दिली म्हणून तेव्हा ब्राह्मण लोकांनी पण तो गणेशोत्सव साजरा केला. त्याचबरोबर दगडूशेठ हलवाई त्यामध्ये अग्रेसर होते. त्यानंतर भाऊसाहेब रंगारींनी यांनी पण मोठा गणेशोत्सव केला. स्वतः खासगीवाले होते, घोटवडेकर होते, अजून खेर होते. त्यानंतर मग अण्णासाहेब पटवर्धन, स्वतः महर्षी अण्णासाहेब पटवर्धन गणेशोत्सव साजरा करायचे. त्यामध्ये काय झालं की 1894 साली गणेशोत्सवाची मंडळं एका वर्षातच वाढली. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धनांनी निर्णय घेतला की आता मंडळं वाढली आहेत, तर तेव्हाचं रे मार्केट म्हणजे आत्ताची महात्मा फुले मंडई, तिकडनं आपण गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक चालू करू आणि ती लकडी पुलाला आपण एंड करू. सो हा एक अजून एक विषय आहे जो टिळकांच्या काळापासून 1894 पासून ही मिरवणूक तशी आपण साजरी करत आहोत. आपण जेव्हा म्हणतो की आत्ता गणेशोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला त्याबद्दलचा वाद हा
बेसलेस आहे किंवा हा उगाच काढलेला विषय आहे थोडी पब्लिसिटी मिळण्यासाठी. तर मी जसं म्हटलं आधी की ब्रिटिशांनी जे डिवाइड अँड रूलचं हे आणलं होतं पॉलिसी, त्यामध्ये त्यांनी सातत्याने ब्राह्मण समाज विरुद्ध मराठा समाज असू दे, साळी, माळी, रंगारी, त्यानंतर सुतार, त्यानंतर कुंभार, लोहार, सोनार, हे सगळे जे समाज असतील त्यांच्या विरुद्ध ब्राह्मण समाज कसा उभा राहील याचा खूप प्रयत्न केला. आणि मला असं वाटतं की हे जे आता मागच्या काही काळापासून जे ॲलिगेशन चालू आहेत की सार्वजनिक गणेशोत्सव कोणी चालू केला, त्यामागे पण जातीयवादाचा एक खूप मोठा अँगल आहे असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा पुरावे म्हणतात, आपल्याकडे सगळे लिखित पुरावे आहेत, आणि जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला म्हणजे काय, नुसता स्वतःच्या वाड्यात नाही बसवला, मुंबईला जाऊन हुबळीला गेले, कोलकात्याला गेले, दिल्लीला गेले, पंजाबमध्ये गेले, तिकडे जाऊन गणेशोत्सवाचा प्रसार केला आणि प्रचार केला. पुण्यानंतर खूप मोठा गणेशोत्सव हा कोलकात्यात बसायला लागला आणि त्याचं महत्त्व आपण आज जाणतोय. कोणी चालू केला हा प्रश्न आता नाही राहिला. गणेशोत्सवांनी किती लोकांना प्रेरित केलंय, किती लोकांना एकत्र आणलंय, राष्ट्रीय चळवळीसाठी किती मोठं योगदान आहे सार्वजनिक गणेशोत्सवाचं, ह्यावर भर द्यायला पाहिजे आणि जातीयवादापासून आपण बाहेर जायला पाहिजे. जे ब्रिटिशांनी एकेकाळी केलं तेच आपण जर का आत्ता करत राहिलो तर मग सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामध्ये काहीच तथ्य राहत नाही. गणेशोत्सव आत्ता आपण एकदम दिमाख्यात उत्साहामध्ये साजरा करतो, पण गणेशोत्सव जेव्हा चालू झाला, सार्वजनिक गणेशोत्सव, तेव्हा कुठल्या संकटातनं गेला, कुठल्या अडचणी सर्व मंडळींना आल्या, ते सांगणं खूप गरजेचं आहे. तरच आज आपण जो गणेशोत्सव साजरा करतो त्याचं महत्त्व आपल्याला कळेल. एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रातून, त्यांच्या अग्रलेखातून ते सातत्याने ब्रिटिश सरकार विरुद्ध टीका करत असत, डायरेक्ट ते ब्रिटिश सरकार विरुद्ध बोलत असत. तर ह्याच्यामध्ये लोकमान्य टिळकांनी केवढी मोठी रिस्क घेतली ह्याचा अंदाज आहे का? गुन्हे दाखल होणं लोकमान्य टिळकांवर, ह्याची सर्वात मोठी रिस्क त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती चालू करून घेतली. कारण की अग्रलेखातून ऑलरेडी ब्रिटिश सरकार त्यांच्यावर पारख ठेवून होते, आणि सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे व्याख्यानं देऊन पण लोकमान्य टिळकांनी डायरेक्ट ब्रिटिश सरकारला सांगितलं की मी सगळ्यांसमोर जाऊन बोलणार, मी सगळ्यांसमोर जाऊन लिहिणार, पण मी भीत नाही कोणाला. असेच लोकमान्य टिळक असू देत, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन असू देत, खुद दगडूशेठ हलवाई असू देत. दगडूशेठ हलवाईंनी तर खूप मोठा गणेशोत्सव साजरा तेव्हापासून करायचं ठरवलं. लोकोपयोगी त्यांनी कार्यक्रम घेतले. रक्तदान तेव्हापासून घेत आहेत गणेशोत्सवामध्ये, जे आज आपण बघतोय. रक्तदान तेव्हापासून घेत आहेत. गरीब लोकांना खाणं, शिधा वाटप तेव्हापासून चालू आहे. तर हे जेव्हा सगळं करत होते तेव्हा ब्रिटिश सरकार काय करत होतं, ते ऑब्व्हियसली त्यांच्याकडे पारख ठेवून होतं. तर या लोकांनी सर्वांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल होतील याची कधीच पर्वा केली नाही. एवढा मोठी रिस्क जर का कोण घेत असेल नेते, तर आपल्याला त्याचं महत्त्व जाणणं खूप गरजेचं आहे, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तरच आज जो आपण गणेशोत्सव साजरा करतो त्याचा आपल्याला कुठेतरी सामाजिक भान ठेवून, लोकांनी काय काय सॅक्रिफाइसेस दिलेले आहेत हे ठेवून आपण ते साजरा करू शकतो असं मला वाटतं. अजून एक छोटासा किस्सा सांगतो. ते म्हणजे लोकमान्य टिळकांनी जेव्हा 1894 साली गणेशोत्सव चालू केला, तेव्हा जे शिकलेली मंडळ होती, जेव्हा BA झाले होते, जेव्हा LLB केलं होतं, त्या लोकांनी, शिकलेली मंडळी पुण्यातली, ती पुढे यायला तयार नाहीत गणेशोत्सव साजरा करायला. का? तर कारण काय, सगळ्या समाजातली लोक गणेशोत्सवात पुढे येत आहेत. तर लोकमान्य टिळकांनी एका त्यांच्या अग्रलेखात, मला वाचून दाखवायला आवडेल ॲक्च्युली एक छोटंसं, तर मी वाचून दाखवतो एक फक्त त्यांच्या अग्रलेखातली आठवण त्यांनी लिहून ठेवलंय. सार्वजनिक गणेशोत्सव दुसऱ्या वर्षीच्या लिहिलेल्या अग्रलेखात, म्हणजे 18 सप्टेंबर 1894 मध्ये लोकमान्य म्हणतात, गणपती देवता आजपर्यंत पांढरपेशे वगैरे लोकांमध्ये हसून त्या देवते संबंधाने घरोघरी उत्सव, मंत्रपुष्प, जागरणे, कीर्तने वगैरे थाटाने होत असत हे खरे आहे. म्हणजे त्या काळी फक्त पांढरपेशे ब्राह्मण लोकांकडे ते होत असत आणि ते बाकीच्या समाजाला लोकांना त्यामध्ये सामील करून नाही घेत. तथापि यंदा आम्हा मराठ्यांचा आधारस्तंभ, जो अगर प्रत्यही निढळाच्या घामाने पैसे मिळवून आम्हा सर्वांची तोंडे उजळ करणारा साळी, माळी, रंगारी, सुतार, कुंभार, सोनार, वाणी, उदमी इत्यादी औद्योगिक वर्ग यातील लोकांना विलक्षण रीतीचे सार्वजनिक स्फुरण येऊन त्यांनी हा दिवस साजरा करण्यासाठी जी काही मेहनत घेतली आहे ती केवळ अपूर्व आहे. दिवसभर कामधंदा करून घरी आल्यानंतर चकाट्या पिटत बसणारे, दारू पिऊन झिंगल्यामुळे गटारात लोळणारे व या दारूच्या पायी बायका पोरांचे हाल करणारे अथवा तमाशामध्ये आचकट विचकट गाणी ऐकत बसणारे, या सर्वांस निदान काही काळापर्यंत तरी उपरती येऊन त्यांचा रिकामा वेळ बुद्धिदात्या श्री गजवदनाच्या भजन पूजनात गेला ही गोष्ट काही लहान सामान्य नाही.
ब्राह्मणांनी तर यथोशक्ती वर्गणी दिलीच, परंतु विशेषतः लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की प्रत्येक सार्वजनिक गणपतीची खटपट व भजन पूजनाचा थाट मराठे बंधूंकडून झाला आहे. ही आठवण लोकमान्य टिळकांनी लिहून ठेवलेली आहे. जेव्हा लोकमान्य टिळक असं डायरेक्ट जेव्हा साळी, माळी, रंगारी या सर्व समाजांचा उल्लेख त्यांच्या अग्रलेखात करतात, तेव्हा त्या काळी त्याचा किती मोठा इफेक्ट झाला असेल समाजावर ह्याचा आपण विचार पण करू शकत नाही. तेव्हा ह्या सर्व सुशिक्षित मंडळींनी गणेशोत्सव रस्त्यावर आणला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोचवला. सगळे समाज एकत्रित येऊन गणेशोत्सव साजरा करू लागले आणि 1894 नंतरची हा अग्रलेखात ते म्हणतात की गणेशोत्सव बघण्यासाठी वेगवेगळ्या गणपती मंडळांना भेट देण्यासाठी तेव्हा लिहिलं त्यांनी की बायका घरातून लवकर बाहेर पडतात आणि पोळी नीट भाजली पण जात नाही, असा त्यांनी उल्लेख केला आहे. म्हणजे एवढा उत्साह एका वर्षात त्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये आला होता. ते पुढे असं पण म्हणतात की व्हाईसराय अजूनपर्यंत आपल्याकडे आला नाहीये. दरवर्षी दर महिन्याला क्रिकेट मॅच असेल तर 2-2 दिवस शाळांना सुट्टी असायची तेव्हा, तर मग गणेशोत्सवाला ते येऊन का दर्शन घेऊ शकत नाहीत, असा डायरेक्ट थेट त्यांनी प्रश्न विचारला. आणि त्यानंतर शिवजयंती उत्सवात पण असंच आपल्याला दिसलेलं आहे की कुठलेही ब्रिटिश सरकारमधले अधिकारी सामील होत नाहीत. पहिले लोकमान्य टिळक त्यांच्याकडे जाऊन परवानगी घेऊन यायचे की आम्हाला हा उत्सव साजरा करायचा आहे, तर परवानगी मिळायची आणि मग साजरा व्हायचा. डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊन म्हणायचं की आम्ही असा उत्सव साजरा करतोय, लोकांना एकत्रित करतोय, मी भाषणं देणार त्यामध्ये की ब्रिटिश सरकार कसं वाईट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. गणेशोत्सव हा पुण्यातच का चालू केला किंवा मानाचे गणपती हे मानाचे गणपतीच का, तर त्यामागचं साधारणतः असं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याचा पुरावा आहे की त्यावेळी लोकमान्य टिळक पुण्यात राहत होते. पुणे हे खूप मोठं विद्वानांचं शहर होतं आणि अजूनही आहे. तुम्ही विचार करा, गोपाळ गणेश आगरकर, नामदार गोखले, महादेव गोविंद रानडे, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळक, महात्मा फुले हे सर्वजण तेव्हा पुणे छोटं होतं. या छोट्याशा पुण्यामध्ये एकत्र राहत होते. म्हणजे किती त्यावेळी विद्वान लोक होती, किती विद्वत्तेची सगळी मुहूर्तमेढ पुण्यामध्ये झाली होती ह्याचा विचार करा. त्यामुळे पुण्यात राहत असल्यामुळे पुण्यात चालू केलं साहजिकपणे त्यांनी. पण नुसतं पुण्यात तो राहिला नाही. त्याच वर्षीच 1894 साली मुंबईत पण साजरे करण्यात आले गणेशोत्सव. मग मी मानाच्या गणपतींवर येतो आता. तर कसबा गणपती पहिला मानाचा का, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ग्रामदैवत म्हणून पहिला मानाचा. 1894 साली जेव्हा मी म्हटलं मगाशी की खूप गणपती मंडळ पुढे आली, प्रत्येकाने त्याच्या वाड्यात चालू केला, तो बाहेर रस्त्यावर आणला, तर मिरवणुकीचा वाद निर्माण झाला. आत्ता जो आपल्याकडे वाद आहे तसाच तेव्हा एक वाद निर्माण झाला की कोण पहिले येणार, कोण शेवट येणार, कोण दुसरं येणार मिरवणुकीतनं. रे मार्केटमध्ये आत्ताची महात्मा फुले मंडई तेव्हा तिकडनं चालू होणार आणि लकडी पुलावरती एंड होणार मिरवणूक. तर लोकमान्य टिळक आणि महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांनी त्या तोडगा काढला आणि त्यांनी सांगितलं की ग्रामदैवत आपलं कसबा गणपती आहे, ते पहिलं मानाचं असेल. ग्राम देवी तांबडी जोगेश्वरी आहे, ही दुसरी मानाची असेल. आणि तेव्हा तिसरं मानाचं, चौथा मानाचा, पाचव्या मानाच्या बद्दल काहीच चर्चा नव्हती झाली. तिसरा मानाचा गुरुजी तालीम तर का त्यांनी 1893च्या आधी 4 वर्षापासून त्यांनी गणपती बसवला. तुळशीबाग तर का पेशवेकालीन बाजारपेठ, खूप मोठी बाजारपेठ, सगळं पुणे पेशवे तुळशीबागेच्या आजूबाजूला फिरतंय. इकॉनॉमी डेव्हलप झाली आहे तुळशीबागेच्या आजूबाजूला. आणि लोकमान्य टिळकांनी चालू केला गणपती तो म्हणजे 5वा, म्हणजे तो केसरी गणेशोत्सव जे आत्ता आपण त्याला म्हणतो, तो 5वा मानाचा, जे आजही आपण बघतो. तशी परंपरा आजही आहे. तशी रीत, तशी प्रोसेशन, मिरवणूक आज आपण जवळजवळ 125 वर्षाहून 30 वर्ष होऊन गेले आता, तरी आपण तशी ती पाळतो आहे. टिळकांनी जो सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला आणि आत्ताच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये खूप फरक आहे. साहजिक आहे, काळ बदलतो, त्यानिमित्ताने समाज बदलतो, त्यांचे विचार बदलतात. तर साहजिक आहे की गणेशोत्सवाचे स्वरूप पण बदलणार. आणि आत्ता जो गणेशोत्सव आपण बघतो आहे कमर्शियल तर झालेला आहे, पण त्यामध्ये काही वाद नाही. जर का जास्तीत जास्त लोकांना त्यामधनं जर का रोजगार मिळत असेल, मंडळांना पैसे मिळत असतील, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं ही समाज उपयोगी कामं पण खूप करतात, तर हे कुठल्या पैशांना करणार, त्यांना कुठल्या ताकद येणार हे समाज उपयोगी कामं करण्याची, जेव्हा त्यांच्याकडे पैसे येतील. काही लोकांनी तेव्हा टिळकांवर टीका केली की गणेशोत्सव तुम्ही फक्त पैशाची उलाढाल करण्यासाठी केलाय का करताय, कशाला एवढी पैशांची उलाढाल. तेव्हा ते म्हणतात की अरे आपण जेव्हा सण साजरे करतो, मोठमोठे सण असतात आपल्या घरामध्ये, गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, तर तेव्हा आपण पैसे खर्च नाही करत का. आपण गुरुजींना बोलवतो, आपण सर्व थाटामाटात जेवण करतो, त्यांच्या जेवणाचा खर्च नाही होत का. मग गणेशोत्सवासाठी, गणरायासाठी खर्च केलं तर काय वाईट आहे. तसंच आता आपण बघतोय की मंडळांकडे पैसे येत आहेत,
काही गैर नाही त्यामध्ये. 70 ते 80% मंडळ समाजोपयोगी कामांसाठी पैसे खर्च करतात. रक्तदान शिबिरं घेतात. कुठे काही माळींसारखी दुर्घटना असेल तिथे जाऊन शिधा वाटप करतात. तिथे जाऊन पूरग्रस्तांना मदत करतात. अजून खूप काय काय असे कार्यक्रम घेतात. तर त्याचं स्वरूप बदललंय. गणपती मंडळ बदलली आहेत. फक्त एकच त्यामध्ये एवढं भान ठेवायला पाहिजे की जातीयवाद हा दूर ठेवायला पाहिजे आजच्या गणेशोत्सवामधनं. तेव्हाच्या गणेशोत्सवामध्ये जेव्हा जातीवाद नव्हता, 130 वर्षांपूर्वी जेव्हा जातीवाद नव्हता, सर्वजण एकत्र येऊन साजरा करायचे, तर आज आपण जातीचं राजकारण गणेशोत्सवामध्ये का आणतो? धार्मिकरित्या, सार्वजनिकरित्या लोकांचं संघटन करणं, हिंदू धर्मातल्या सर्व जातींना एकत्र करणं आणि समाजोपयोगी कामांसाठी झटणं हे गणपती मंडळांचे कार्यकर्ते करतात, गणपती मंडळं करतात आणि ते पुढेही करत राहतील. त्यामुळे मला वाटतं की 50-60% का होईना टिळकांनी चालू केलेले उद्देश अजूनही या आपल्या आत्ताच्या 21व्या शतकातल्या गणेशोत्सवामध्ये आपल्याला दिसतं. टिळक जर का आज असते तर आजचा गणेशोत्सव बघून ते खुश पण झाले असते की बाबा आपण चालू केलेली चळवळ, आपण घेतलेले कष्ट, एवढं देशभर फिरलो, महाराष्ट्रभर फिरलो, आज त्याचं स्वरूप आंतरराष्ट्रीय झालेलं आहे. फॉरेनमधनं लोक बघायला येतात. विच इज अन आयरनी बेसिकली. ज्या फॉरेनर्स विरुद्ध गणेशोत्सव चालू केला, आज त्याच फॉरेनर्सला आपण गणेशोत्सव दाखवायला आणतो पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये. तर लोकमान्य टिळकांना खूप आनंद होईल. मला वाटतं आज जर का ते गणेशोत्सव बघत असतील, खूप आनंद होईल की गणेशोत्सव एवढ्या मोठ्या दिमाखात, एवढ्या मोठ्या स्वरूपात, एवढ्या सर्व लोक एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा होतोय. आपलं जे ऑब्जेक्टिव्ह होतं ते कंप्लीट झालेलं आहे. आजचा आपण जो गणेशोत्सव बघतोय तो नक्कीच त्यामध्ये बदल होईल. स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे बदल होणं. दुःख एवढंच वाटलं असेल त्यांना की बाबा जिथे समाजाचे सर्व गणेशोत्सव मंडळं एकत्र येतात, जेव्हा मिरवणूक आपली जेव्हा निघते, जेव्हा 10 दिवस आपण उत्सव साजरा करतो, त्यामध्ये मी जे म्हटल्याप्रमाणे जातीयवादाचं कुठे जेव्हा थोडंशी कुठे एक ठिणगी जी असते ती नाहीशी व्हायला पाहिजे असेच त्यांना वाटत असेल. त्याचं दुःख पण थोडं असेल आणि मला वाटतं की पण जास्तीत जास्त करून त्यांना आनंद खूप असेल की एवढे सर्व लोक एकत्र येतात बाबा. मुसलमान लोक पण केवढ्या मोठ्या संख्येने आज गणेशोत्सव साजरा करतात. एवढं मोठं इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की द्विधा मनस्थित असले तरी त्यांना जास्ती करून आनंद असेल त्याचा की गणेशोत्सव साजरा होतोय.